नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 30 वर गेलाय। एकनाथ खडसेंनी याबाबतची माहिती दिली आहे। बसमधले हे सर्व प्रवासी जळगाव जिल्ह्यातले रहिवासी होते आणि यामध्ये 27 जणांचे मृतदेह जळगावमध्ये दाखल झालेत। तर 3 मृतदेह लवकरच आणले जाणार आहेत। बसमधली एक मुलगी अजूनही बेपत्ता आहे, तिचा शोध सुरू आहे। दरम्यान या मृतांच्या नातेवाईकांना पीएमओ फंडातून 2 लाखांची मदत केली जाणार असल्याची माहिती रक्षा खडसे यांनी दिली आहे। 27 जण आधी होते, आता जे 3 सिरियस होते तेही मृत झाले असं मला निरोप आता आला नेपाळवरून। त्यामुळे एकंदर मृतांची संख्या 30 आहे। मदतीसाठी पीएमओ फंडमध्ये कालच पीएम साहेबांनी 2 लाखाची मदत ज्यांचा मृत्यू झाले त्यांच्यासाठी डिक्लेअर केलेले आहे आणि जे इंजुर्ड आहे त्यांना 50,000ची आणि मे बी उद्या सीएम आपल्या इथे पण डिक्लेअर करण्याची शक्यता आहे आणि प्लस जी काही मेडिकल ट्रीटमेंटसाठी व्यवस्था लागणार आहे तर राज्य सरकार पूर्णपणे त्याची काळजी घेणार आहे।